नमस्कार, मी वैद्य भावना चौधरी। आज आपण बघणार आहोत आयुर्वेदातील मुख्य चिकित्सा काय। तर आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे प्रामुख्याने दोन चिकित्सा सांगितलेल्या आहेत, एक शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा। तर शमन चिकित्सा म्हणजे काय, तर ज्या चिकित्सेमध्ये औषधी द्रव्य आपण तोंडातून घेतो, सेवन करतो आणि तो आजार बरा होतो, हळूहळू तो बरा होतो, हे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे या चिकित्सा पद्धतीला शमन चिकित्सा म्हणतात। या शमन चिकित्सेमध्ये काय येईल तर औषधी सगळ्या प्रकारची, म्हणजे मग ती गुटीवटी म्हणजे गोळ्या किंवा पातळ औषध म्हटलं तर असं वरिष्ठांच्या माध्यमातून काढे आहेत। याशिवाय चूर्ण कल्प म्हणजे पावडरी, ज्या बरेच वैद्य पावडरी पुड्या बांधून देतात, पुड्या घेतात, ती पद्धत। त्याबरोबर अवलेह जे च्यवनप्राशासारखे जसे औषधी असतात अशी सुद्धा औषधे जी असतात, या सगळ्यांना आपण शमन चिकित्सेमध्ये त्याचा प्रामुख्याने वापर करतो। दुसरी पद्धत आहे शोधन चिकित्सा। शोधन म्हणजे शुद्ध करणे, शुद्धी क्रिया, त्यालाच आयुर्वेदामध्ये पंचकर्म हे शब्द म्हटलेला आहे। म्हणजे एकूण 5 कर्म जे आहेत त्याच्याद्वारे ती ट्रीटमेंट केली, जी चिकित्सा केली जाते त्याला शोधन चिकित्सा म्हणतात। यामध्ये मुख्यतः वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण यांचा उल्लेख होतो। ही 5 असल्यामुळे याला पंचकर्म असं नाव आहे। तर शरीरातील जे टॉक्सिन्स बाहेर काढून टाकणे हे या चिकित्सेच्या माध्यमातून होतं। जसं एक एक्झाम्पल जर आपण म्हटलं तर थोडासा ताप आलाय तर आपण तापासाठी गोळ्या औषध घेऊ शकतो, तो ताप 2 दिवसात 3 दिवसात कमी होतो। पण अति प्रमाणात येत आहे किंवा अति कफ झालेला आहे, तोला जीव घाबरतो आहे, खोकल्याची ढास लागते, तर अशा वेळेस तुम्हाला सद्य वमन देऊन जर तो कफ शरीरातून बाहेर काढून टाकला तर त्या पेशंटला, रुग्णाला खूप आराम मिळतो, त्याला बिलकुल कमी लागतं। म्हणजे शोधन चिकित्सेचा दुसरा फायदा काय आहे की गोळ्या औषध जी द्रव्य आहेत ते खूप कमी प्रमाणात लागते। आणि याचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे औषधं तर कमी लागतेच, पण याच्यामध्ये शरीर रूपी यंत्राची ओव्हर ऑइलिंग सुद्धा होते। म्हणजे ऑइलिंग करण्यासाठी सुद्धा आपण या शोधन चिकित्सेचा उपयोग करू शकतो। जसं आपण आंघोळ करतो, स्नान करतो, शरीर बाहेरून धुतो, साफ करतो, स्वच्छ होतं, तर आतमधून स्वच्छ करण्याची क्रिया ही शोधन चिकित्सा पंचकर्माची। हे झालं शमन आणि शोधन, हे महत्त्वाचे जे चिकित्सा सांगितले। याशिवाय रसायन चिकित्सेचा उल्लेखही आयुर्वेदामध्ये आहे। रसायन चिकित्सा म्हणजे काय, तर प्रत्येक आजार जसा बरा होतो तर तो बरा होता होता शेवटी रसायन चिकित्सा जर दिली गेली तर तो आजार परत उलटून येत नाही आणि त्या स्त्रोतसाचे, त्या अवयवाचं कार्य हे पूर्णपणे पुन्हा उत्तमरित्या चालू होतं, त्याला रसायन चिकित्सा पण म्हटलेलं आहे। किंवा आजच्या याच्यात म्हणायला गेलं तर एक त्या अवयवाचं टॉनिक आपण म्हणू शकतो त्याला, अशी ही रसायन चिकित्सा। त्यानंतर तसंच वाजीकरण चिकित्सा सुद्धा आयुर्वेदात सांगितली आहे। वाजीकरण म्हणजे काय, तर आयुर्वेदात सांगितलेल्या काही क्रिया आहेत किंवा काही औषधं पण आहेत की म्हातारपण लवकर येऊ न देणं किंवा वृद्धत्व लवकर येऊ न देणं, याचाच अर्थ दीर्घायुषी होण्यासाठी जी औषध चिकित्सा सांगितलेली आहे त्याला वाजीकरण चिकित्सा म्हटलेला आहे। त्याचाही उल्लेख आपल्याला आयुर्वेदामध्ये मिळतो। जे या अशा मुख्य चिकित्सा आयुर्वेदामध्ये आहे। अजून हळूहळू आपण डिटेल माहितीकडे वळूया। नमस्कार।